मुसळधार पावसात रायगड भिजत होता. सकाळ संध्याकाळ चारही दिशा धुक्याने वेढलेल्या जात होत्या. सावित्री, काळ, गांधारी या नद्यांना उधाण आलं होतं. खळखळत फेसाळत त्या धावत होत्या. जवळजवळ वर्षभर विश्रांती न घेता सदैव मोहिमेत गुंतलेल्या फौजा आपापल्या घरी परतल्या होत्या. राजांचे सारे सरदार गडावर येत होते. मोरपंत अद्याप आले नव्हते. राजाने त्यांना तातडीनं माघारी बोलवलं आणि पावसाळा संपताच जंजिरा मोहीम हाती घेण्याचं राजांनी ठरवलं. राजांचं नजरबाज त्या भागात फिरत होतं आणि एके दिवशी बहादूर खानाचा वकील आपल्या सर्व सरंजामासह गडावर येत असल्याची बातमी आली. बाहेरच्या पावसाने मरगळलेली मनात ताजीतावानी झाली आणि सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. राजांनी वकिलांना सन्मानाने गडावर आणण्याची आज्ञा केली. वकील गडावर आला. त्याला निवासस्थान देण्यात आलं. पावसाची उघडीप पाहून राजांनी भेटीचा दिवस ठरवला. राज सदरेसमोर शामियाना उभारण्यात आला. हजर असलेल्या सर्व प्रधानांना सरदारांना दरबाराची आज्ञा केली आणि दरबारी वेश करून सर्व दरबारी हजर झालं. वकिलाला बोलवण्यासाठी खुद्द निराजीपंत गेलं. वकील दरबारी आला. त्याच्या मस्तकी मोगली पगडी होती. अंगात रेशमी अंगरखा, पायात विजार होती. आपल्या खुरटे लाडून हात फिरत तो दरबार पाहत होता. त्याच्या मागे तपक घेतलेले सेवक आदबीने उभे होते. शिवाजी राजांचा तो वैभव संपन्न दरबार पाहून वकील चकित झाला होता. त्याची नजर वारंवार रत्नखचित सिंहासन, जरी बैठका, नरमियाच्या बिछायती यावर फिरत होती. निराजीपंतांना तो अनेक प्रश्न विचारत होता. सिंहासनाकडे बोट दाखवून त्यांनी निराजीपंतांना विचारलं, एवढं सुरेख सिंहासन कुठे मिळालं? अहो मिळालं नाही, इथं घडवलं. यासाठी 32 मन सोनं, लक्षावधी रुपयांचं जडजेवाहार खर्ची पडलं. शिवाजीराजांजवळ एवढी संपत्ती आहे. अहो खोटी ऐट करण्याची सवय आमच्या राजांना नाही. वकील विचारात पडला होता. एवढा ऐश्वर्य संपन्न राज्य असता शिवाजीराजा मोगलांची ताबेदारी स्वीकारेल, आपल्याकडे देईल हे त्याला खरं वाटत नव्हतं. आणि त्याचवेळी गुर्जबदारांचा पुकार कानावरती आला. क्षत्रिय कुलावंतस, सिंहासनाधीश्वर, गोब्राह्मण प्रतिपालक, हिंदू पतपातशाह, राजा शिवछत्रपती महाराज की. आणि सर्व दरबार उभा राहिला. निघा रखो, खडी ताजी, बादम बाम लाहेजा. आणि सुवर्ण गरजब घेतलेले गुर्जबदार आदपकरी सिंहासनाजवळ आलं. त्या पाठोपाठ शिवाजी महाराजांचं दर्शन साऱ्यांना झालं. मुजऱ्यासाठी माना लावल्या सिंहासनाला वंदन करून राजा सिंहासनावर बसलं. उजव्या बाजूला संभाजीराजा स्वतंत्र बट्टेकर बसलं. राजांची नजर दरबारावर फिरली. रामचंद्र पंतांनी वकिलाची उपस्थिती जाहीर केली. दक्षिणेतील मोगली सुभेदार खान जहान बहादूर कोकलताज जाफर जंग यांच्याकडून दरबारी वकील आमच्या दरबारी हजर झाले आहेत. राजांनी सस्मित वदनाने वकिलाकडे पाहिलं. लवंत्री वार करून निषाद केला. आमच्या दरबारी बहादूर खानाचे वकील आले, याचा आम्हाला परम हर्ष. वकिलांचं आम्ही स्वागत करतो. वकील पुढे झाला. त्याने हलकी टाळी वाजवतात. मागचं सेवक पुढे झालं. तबकांची आच्छादनं काढली गेली. सुवर्ण होणाने मौल्यवान वस्तूंनी तबक झगमगत होती. तबक राजांच्या पुढे करण्यात आली. राजांनी तबकांना हात लावून नजराण्यांचा स्वीकार केला आणि वकील म्हणाला, हुजुरांच्या मेहर नजरेनं बंदा गुलाम. वकील म्हणाला, बहादूर खानाने एवढ्या तातडीनं आपलं वकील का पाठवलं, कसली विनंती त्यांनी केली आहे हे जाणण्यास आम्ही उत्सुक आहोत आणि त्यांच्या विनंतीला आम्ही जरूर विचार करू. राजसभेतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य प्रकटलं होतं. राजांच्या त्या शब्दांनी वकील आश्चर्यचकित झाला होता. कसं सांगावं त्याला समजत नव्हतं. शेवटी त्याला कंठ फुटला, हुजूर, आमचा मालिक बहादूर खान यांनी हुजुरांच्यासाठी जहापना औरंगजेब बादशाह यांच्याकडे अर्ज पेश केला होता. बादशाह कृपा होऊन त्यांनी आपला अर्ज मंजूर केला. आपल्या सर्व प्रधानची बादशाहांनी क्षमा केली. आपल्या अर्ज मंजुरीचा शाही फरमान आलाय. ठरल्याप्रमाणे आपले गड आमच्या स्वाधीन करून आपले शहजादे संभाजीराजे यांना फरमानाचा बादशाही नोकरीचा स्वीकार करण्यासाठी पाठवावे असा बहादूर खानांनी निरोप पाठवला. राजा हसलं, म्हणाला, वकील साहेब, निरोप नसेल, आज्ञा असेल. वकिलाने आवडा गेला, भयभीत होऊन म्हणाला, जी हुजूर. क्षणात राजांचं हास्य उरलं. संतप्त होऊन राजा उभं राहिलं. जळजळीत नजर वकिलावर खेळली होती. कोणात बसलेल्या हिऱ्याप्रमाणे चमकणारे भेदक डोळे पाहण्याचे धैर्य वकिलाला राहिलं नाही. त्यांच्या कानावरती शब्द पडत होते, आज्ञा कोणाला? आम्हाला? तुमचे बहादूर खान स्वतःला कोण समजतात?
अरे आम्ही लुटलेला बहादूरगड एवढ्यात विसरला काय? असा कोणता पराक्रम तुमच्या बादशाने आता बहादूर खानाने केला की त्याच्या दावावर आम्ही आमचं गड तुमच्या ताब्यात दे? आमच्या एवढ्यात आणि तुमची चाकरी पत्करली. पण हुजूर, अहो खामोश, असा अपमान आमच्या दरबारी सहन केला जात नाही, जाणार नाही. आमचा संताप वाढण्याच्या आधी दरबारातून चालते व्हा, नाहीतर बेमुरवत वर्तनाबद्दल तुमची घाई केली जाणार नाही. आणि त्याच संतापाच्या भरात राजे राज सदरेवर उभे होते. मुद्रा धरला मानावर झाल्या तेव्हा राजा गेले होते. वकिलावर वीज कोसळली होती. डोळ्यासमोर संतप्त बहादूर खान दिसत होता. बादशाने पाठवलेलं फरमान होतं, थ होणार. या बातमीने आनंदून जाऊन औरंगजेबाने वाढवलेली बहादूर खानाची मनसब, खुश होऊन भेट म्हणून पाठवलेला हत्ती, या सर्वांचं काय करायचं? बहादूरगडाच्या लुटीपेक्षा ही थप्पड मात्र मोठी होती. सहन करण्याचं बळ बहादूरला मिळावं म्हणून वकील मनातल्या मनात अल्लाहची प्रार्थना करीत होता आणि भर पावसात गड उतरत होता. आणि छत्रपती शिवरायांनी मात्र खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा गनिमी काव्याने बहादूर खानाचं मात्र तोंड काळं केलं असंच म्हणावं लागेल. जय भवानी, जय शिवराय. आपण ऐकता शिवभारत.